भ्रष्ट कामगार उपायुक्त के विरोध में मुंबई लेबर यूनियन का मोर्चा। विराज प्रोफाइल कंपनी के कामगारों के साथ कथित अन्याय का आरोप। पालघर में कामगार उपायुक्त कार्यालय की कथित भ्रष्ट कार्यप्रणाली, मनमानी और कामगारों के साथ हो रहे अन्याय के विरोध में मुंबई लेबर यूनियन के नेतृत्व में बुधवार को सैकड़ों कामगारों ने पालघर स्थित कामगार उपायुक्त कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला। यह आंदोलन तारापुर स्थित विराज प्रोफाइल कंपनी के कामगारों के साथ कथित अन्याय के विरोध में किया गया। उमरौली रेलवे स्टेशन से पालघर स्थित कामगार उपायुक्त कार्यालय तक निकाले गए इस मोर्चे में 2000 से अधिक कामगारों के शामिल होने का दावा यूनियन की ओर से किया गया। प्रदर्शनकारियों ने कामगार उपायुक्त कार्यालय की कथित मनमानी कार्यप्रणाली के खिलाफ नारेबाजी की। यूनियन ने आरोप लगाया कि विराज प्रोफाइल कंपनी के प्रबंधन द्वारा कामगारों के साथ अन्याय किया जा रहा है और उनकी समस्याओं पर प्रशासन द्वारा अपेक्षित कार्रवाई नहीं की जा रही है। आंदोलन के समर्थन में विराज प्रोफाइल कंपनी की सभी यूनिटों में कामगारों द्वारा काम बंद आंदोलन किए जाने की बात भी सामने आई। मोर्चे के दौरान कामगारों ने कंपनी प्रबंधन, कामगार उपायुक्त कार्यालय और प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए अपनी मांगें रखीं। यूनियन नेताओं का कहना है कि कामगारों की समस्याओं और कथित अन्याय को लेकर उनमें भारी आक्रोश है। उन्होंने प्रशासन से मामले की गंभीरता से जांच कर कामगारों को न्याय दिलाने तथा संबंधित शिकायतों पर तत्काल कार्रवाई करने की मांग की है। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। डेप्युटी कमिशनर ऑफ लेबरच्या ऑफिसवरती हा मोर्चा आहे। त्यांनी आमच्या कामगारांच्या प्रश्नांवरती दाखवलेल्या टोटल अनास्थेबद्दल, आमचे प्रश्न हाताळण्यामध्ये त्यांनी जो पक्षपात आणि व्यवस्थापनाची बाजू घेऊन भ्रष्टाचार केला, कामगारांची प्रकरणं वर्षानुवर्षे रखडवून ठेवली आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या कामामध्ये अडथळे आणले, त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। सुरुवातीला आम्ही 500 कामगार जेव्हा काढून टाकले तडकाफडकी 2022 मध्ये, त्याची एकच केस केली होती। ती एक केस त्यांनी नाकारली, ते तांत्रिक कारणे देऊन नाकारली। त्याच्यानंतर आम्ही सलग 500 कामगारांच्या वेगळ्या केसेस 500 दाखल केल्या। त्या केसेससुद्धा त्यांनी एकाही केसमध्ये नोटीस इश्यू केली नाही, कुठलीही कारवाई केली नाही आणि हा एकदम संवेदनशील इश्यू आहे की कामगार वर्गाला काढून टाकलेलं आहे विदाउट इन्क्वायरी आणि त्याचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। असं असतानासुद्धा या शासकीय कार्यालयाने आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही, म्हणून आम्ही हा मोर्चा इथे आणलेला आहे आणि आमची हीच मागणी आहे की कामगारांच्या प्रश्नावरती जागरूकपणे या लेबर ऑफिसने लक्ष ठेवले पाहिजे। आता आपण चर्चा पण केली शिष्टमंडळाने, नेमकं काय आश्वासन? शिष्टमंडळाने चर्चा केली, त्यांनी तांत्रिक कारणं दाखवली। काही गोष्टीमध्ये आम्हाला शासकीय ऑर्डर्स नसतात, आम्हाला कॉम्प्लायन्स करावं लागतं वगैरे थातूरमातूर उत्तरं दिली आणि एक गोष्ट त्यांनी थांबवण्याबद्दल आश्वासन दिलं, त्याबद्दल पत्र देतच म्हणाले, ते म्हणाले की हे जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्करचं आयडेंटिफिकेशन या ऑफिसमधून होत होते ते होणार नाही, ते थांबवणार याची त्यांनी फक्त ग्वाही दिली। म्हणजे कामगाराच्या वरती डायरेक्ट अन्याय जे करत होते ऑफिस कंपनीशी संगनमत करून, तो तुर्तास थांबवला। त्याबद्दल तेच या मोर्चाचं एकमेव फलित आहे। आता इथून पुढे पण आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू आणि जर समजा 6 महिने किंवा वर्षभरात कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, ते सुटले नाहीत, तर आम्ही अधिक तीव्रतेने या कामगार, यांचे कुटुंबीय, नातेवाईक, रिलेटिव्ह सगळ्यांना घेऊन 10,000 कामगाराच्या वरती इकडे मोर्चा आणू। तुम्हाला एक ठराविक वेळ दिलेला आहे आम्ही की या वेळामध्ये तुम्ही आपलं वर्तन सुधारायलाच पाहिजे, कारण शासकीय पगार घेतात म्हणून तुम्ही मगरुरी दाखवू शकत नाही। शेवटी एक कामगार उपायुक्तालय आहे आणि एक कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी याची स्थापना झालेली आहे, याचं त्यांनी भान ठेवण्याची आवश्यकता आहे। विराज कंपनीचे किती कामगार या आंदोलनामध्ये सामील आहेत? विराज कंपनीचे जवळपास 1,500-2 हजाराच्या वर कामगार या आंदोलनात सामील आहेत। विराजमध्ये आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संपसुद्धा जाहीर केला होता। त्यामुळे आज जे आमचे मुंबई लेबर युनियनचे सदस्य आहेत ते विराजच्या कुठल्याही युनिटमध्ये कामावर गेले नाहीत आणि नाईटमध्ये सुद्धा कामावर जाणार नाहीत। 1 दिवसाचा लाक्षणिक संप आहे। मालकांनी पण, विराजच्या मालकांनी पण याची सूचना घ्यावी की त्यांनी पण याचा आपल्याच कामगारांचा विचार करावा आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत करावी। मुंबई लेबर युनियनतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयात मोर्चा आणलेला होता। त्यामध्ये त्यांची जी प्रमुख मागणी होती ती होती की त्यांच्या ज्या कामगारांचे माननीय कामगार न्यायालय ठाणे येथे केसेस दाखल आहेत, त्या संदर्भात माननीय कामगार न्यायालयाने ह्या कार्यालयाला
कामगारांची ओळख परेड करण्यासाठी काही लिंक पाठवल्या होत्या ऑनलाईन आणि ह्या कार्यालयातनं त्या ओळख परेड करण्यात आली होती. तर त्यांची प्रमुख मागणी होती की ती ओळख परेड जी आहे ती ह्या कार्यालयामार्फत करण्यात येऊ नये. तरी आम्ही त्यांना सांगितलं आहे की सदर ओळख परेडबाबत आपली हरकत प्राप्त झाल्यानंतर आम्ही तसं माननीय न्यायालयाला कळवलं आहे आणि तसं आम्ही ती जी ओळख परेड आहे ते ऑलरेडी 15 जूनपासून बंद केलेलं आहे.